ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर इकडे आता अश्विनने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानकपणे सायलीने येऊन अश्विनला समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु अश्विन ऐकत नसल्याने सायलीने आता सर्वांसमोर अश्विनच्या थोबाडीत मारलेले असते। आता सायलीचं ते रौद्रावतार पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तर त्याचवेळी अश्विनने आता सर्व काही हकीकत सांगितल्यानंतर अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि अर्जुन आता सर्वांसमोर अशी काही वाक्य बोलून गेलेला असतो की ज्यामुळे आता अर्जुन आणि सायलीच्या नात्यावरती घरच्या सर्वांना आता संशय येणार असतो। तर आता अश्विनच्या या विचित्र वागण्याने आणि अर्जुनच्या तोंडून बाहेर पडलेल्या एका वाक्याने पूर्णाजी खूप मोठा निर्णय घेणार असतात। तर आता अर्जुन असं काय बोलून जाणार असतो की ज्यामुळे घरातील सर्वांना धक्का बसणार असतो आणि अश्विनच्या आयुष्याच्या बाबतीत आता पूर्णाजी काय निर्णय घेणार असते की ज्यामुळे अश्विनला पूर्णाजीचा निर्णय मान्य नसतो, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर आता अश्विनने घरी पिऊन आल्यामुळे घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर आता रागाच्या भरात अश्विन जे काही पिल्यानंतर बोलत असतो त्याचवेळी प्रतापचा राग अनावर होतो आणि प्रताप सर्वांसमोर अश्विनचे थोबाडी फोडतो, परंतु अश्विनला जराशीही शुद्ध नसते आणि तो काय बडबडतोय तेच त्याला समजत नसतं। अश्विनला आता सर्व काही आठवायला लागलेलं असतं की प्रत्येक वेळी अश्विन कसा रियाशी बोलत होता। त्यानंतर अचानकपणे अश्विनला रियाचा फोन आलेला असतो हॉस्पिटलमध्ये आणि तिचं लग्न ठरल्याची गोष्ट आता अश्विनला सहनच झालेली नसते आणि अश्विन हे सर्व काही आठवून त्याला त्या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागलेला असतो। त्याचवेळी अश्विन आता तडकपणे उठतो आणि आता फर्स्ट एड बॉक्स काढून त्यातील झोपेच्या गोळ्या काढतो आणि तो खायला लागलेला असतो। अश्विन आता खूपच रडत असतो आणि ज्यावेळी अश्विन त्या गोळ्यांकडे पाहत असतो तेव्हा ते सायली सर्व काही पाहते आणि सायलीला मोठा धक्काच बसतो। सायली पटकन येते आणि अश्विनला गोळ्या खाण्यापासून थांबवते। सायली अश्विनला सांगत असते की तुम्ही आईंचा विचार करा, पूर्णाजीचा, घरातील सर्वांचा विचार करा, परंतु अश्विन खूपच रडत असतो आणि मला जगायचंच नाही आहे, मी रियाशिवाय जगूच शकत नाही असं म्हणत आता अश्विन ऐकायला तयार नसतो। आता सायलीचा राग अनावर होतो आणि अश्विनला समजावूनही अश्विन ऐकत नसल्याने सायली अश्विनच्या थोबाडीत मारते। त्याचवेळी घरातील सर्वजण तिथे आलेले असतात। सायलीचा हा रुद्रावतार पाहून सर्वांना धक्काच बसतो। तर आता सायलीला सुद्धा खूपच रडू यायला लागलेलं असतं। सायलीने जे काही केलेलं असतं त्याचं तिला गिल्टी फील होतं। त्यानंतर घरातील सर्वजण अश्विनच्या जवळ येतात आणि अश्विनला आता बेडवरती बसून अश्विनला सर्व काही विचारत असतात की नेमकं अशी कोणती गोष्ट घडली आहे की ज्यामुळे तू इतका नाकाप्रमाणे सरळ चालणारा डॉक्टर असलेला मुलगा अचानकपणे दारू पिऊन येऊन आता घरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो। इतक्यापर्यंत ही गोष्ट पोचलेली असते आणि ही गोष्ट अजून घरच्यांना माहितीच नसते। आता सर्वच जण एक एक करत अश्विनला इतके प्रश्न विचारून भांबावून सोडतात की त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, मॉम मला असं वाटतं की अश्विनला आपण थोडा वेळ द्यायला हवा आहे। अश्विन तू सांग की नेमकं काय झालं होतं ते। तेव्हा आता अश्विन सांगायला लागतो की मी तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली होते, म्हणजे अर्जुन दादाचं अजून लग्नही ठरलेलं नव्हतं, तन्वीही या घरात अजून तन्वी कोण आहे हे आपल्याला माहितीसुद्धा नव्हते। तेव्हापासून माझं रिया नावाच्या मुलीवरती प्रेम होतं आणि तेव्हापासून आम्ही लग्न करण्याचं पर्यंत ठरवलं होतं, म्हणजे ती मला सतत सांगत होती की मी घरच्यांना म्हणजे तुम्हा सर्वांना सांगावं की माझं तिच्यावरती प्रेम आहे आणि तिच्यासोबतच मला लग्न करायचं आहे, परंतु मी खूपच अश्विन म्हणतो, मॉम खरंच माझं त्या मुलीवरती खूपच प्रेम होतं, परंतु मी घाबरलो होतो की घरच्यांना म्हणजे तुम्हाला सर्वांना ही गोष्ट मी कशी सांगणार होतो। तुम्ही आता अर्जुन दादाचंच मी पाहिलं होतं की तुम्ही आता तन्वीला अर्जुनदादाची बायको बनवण्यासाठी अर्जुनदादावरती किती प्रेशर आणलं होतं आणि त्याचमध्ये मी आता जर माझी ही गोष्ट तुम्हाला सांगितली असती तर तुम्ही त्यावरती आता कसं रिॲक्ट केलं असतं मला नव्हतं माहिती आणि त्याचमुळे मी तुम्हाला ही गोष्ट अजिबात सांगितली नाही, तुमच्यापासून लपवून ठेवली। तेव्हा आता अर्जुन म्हणायला लागतो की मी सायलीसोबत परत लग्न करून आल्यानंतर जरी तू ही गोष्ट सांगितली असती ना अश्विन, तर आपण याच्यावरती काहीतरी तोडगा काढला असता ना। आपण ती मुलगी कोण आहे,
ती कशी आहे हे सर्व काही पाहिलं असतं ना, तेव्हा अश्विन मग तू कशी सांगणार होतो दादा? तुझ्या एवढी हिंमत माझ्यामध्ये नव्हती. कारण मी रोज बघत होतो की सायली वहिनींचा या घरामध्ये किती अपमान होत होता. प्रत्येक क्षणाला सायली वहिनी प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या मनाला आवडेल ते करते, परंतु प्रत्येक वेळी तिचा या घरात अपमानच होत आला. प्रत्येक वेळी तिला टोमणेच खावे लागत आहेत. आणि त्यामध्ये मी जर ही माझे रियाचं प्रकरण तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही माझ्या या लग्नाला तयार झाला असतात का? आणि याच गोष्टीसाठी मी खूपच घाबरलो होतो. आता अश्विनने सर्व काही हकीकत सांगितल्यानंतर अश्विनला रडूच आवरत नसतं. अश्विन खूप रडायला लागलेला असतो. तेव्हा आता कल्पना अश्विनला मिठीत घेते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करायला लागलेले असते. तेव्हाच आता अर्जुन इतका इतका चिडलेला असतो की अर्जुनच्या तोंडून आता असं काही वाक्य बाहेर पडतं की ज्यामुळे घरातील सर्वांना अर्जुनच्या विचित्र वागण्याचा खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन आता अश्विनला म्हणायला लागतो, या मुली कायम अशाच असतात, म्हणूनच मला लग्न प्रेम या गोष्टी माझ्या आयुष्यात नकोच होत्या. या मुली कायम फक्त प्रेम करण्याचं नाटक करतात आणि नंतर धोका देऊन आयुष्यातून निघून जातात. आणि आपण मुलं त्यांच्या आठवणीमध्ये जातो आणि आपलं स्वतःचं करिअरसुद्धा आयुष्य खराब करून घेतो आणि आपल्याचमुळे आपल्या घरातील लोकांनासुद्धा भयंकर त्रास व्हायला लागतो. आता अर्जुनचे हे वाक्य ऐकून घरातील सर्वच जण थक्क होऊन अर्जुनकडे पाहत असतात. कारण अर्जुनने तर सांगितलेलं असतं सायलीवरती त्याचं प्रेम आहे आणि कोणी कितीही जरी अडवलं असतं तरी त्याने सायलीशी लग्न केलं असतं. परंतु घरातील कोणालाही माहिती नसतं की त्यांचं फक्त 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं. एक डील असते की अर्जुनने मधुभाऊंना सोडवायचं आणि 1 वर्षासाठी सायलीने अर्जुनची पत्नी म्हणून त्याच्या घरामध्ये राहायचं. आता अर्जुनच्या तोंडून पडलेल्या या वाक्यामुळे घरातील सर्वच जण आश्चर्याने अर्जुनकडे पाहायला लागतात. सायलीला सुद्धा आता अर्जुन काय बोलून गेला आहे याचा विचार पडतो आणि सायलीला आता प्रश्न पडलेला असतो की अर्जुन सरांनी तर सगळं स्वतःच्या मनातील बोलून टाकलं, परंतु आता या बाबतीत घरचे काय विचार करत असतील. परंतु त्याचवेळी अस्मिता कुठे शांत बसणार असते. अस्मिता लगेचच अर्जुनला म्हणते, हे तू बोलतोस अर्जुन? अरे स्वतःच तर प्रेम आहे सायलीवरती म्हणून तिच्यासोबत लग्न करून या घरात घेऊन आलास ना तिला, आणि तू म्हणतोस की मुली धोका देत असतात. तेव्हा आता अर्जुनला समजते की तो अचानकपणे काय बोलून गेला आहे. आणि अर्जुन आता वकील असल्यामुळे त्याचं वकील डोकं लढवतो आणि म्हणायला लागतो, मॉम मी तुला याआधीही ज्यावेळी माझं सायलीशी लग्न झालेलं नव्हतं, तन्वीसुद्धा आपल्या घरात म्हणजे तन्वी आपल्याला भेटलेलीच नव्हते, त्यावेळची गोष्ट मी तुला सांगितली होती की माझा एक मित्र होता आणि त्याला एका मुलीने धोका दिला आणि त्याचं आयुष्य कसं खराब झालं मी या बाबतीत बोलतो आहे. सायलीच्या बाबतीत मी बोलतच नाही आहे. सायली माझी बायको माझ्यासाठी खरंच खूप चांगली आहे आणि तुम्हाला तिचा स्वभाव तर माहितीच आहे ना. मी फक्त सांगत होतो की मुली या अशाच असतात, म्हणून कायम प्रेम करताना जर आपण बघून त्यांची सवयी कशी असतात मुलींचं नेमकं म्हणणं काय असतं ते एका क्षणात ओळखून प्रेम करायला पाहिजे अश्विन. आणि तू इथे चुकलास की तुला ती मुलगी साधी ओळखता सुद्धा आली नाही. तेव्हा आता सायली म्हणत असते, सर मला असं वाटतं की आपण अश्विन भाऊजीला आराम करू द्यायला हवा आहे. आपण सर्वजण आता ही गोष्ट इथेच थांबूया आणि आपण झोपायला जाऊया. म्हणजे मी असं नाही म्हणत की अश्विन भाऊजींना आपण एकटं सोडायला पाहिजे, परंतु बाबा मला असं वाटतं की तुम्ही अश्विन भाऊजीसोबत थांबा किंवा अर्जुन सर तुम्ही थांबा. बाकीचे आपण या विषयावरती उद्याच्याला चर्चा करू शकतो. अश्विन भाऊजी आता सध्या तरी त्यांची परिस्थिती पाहता आपण त्यांची हालत पाहून त्यांना आता आराम करू द्यायला हवा आहे. तेव्हा आता सर्वांना सायलीचं म्हणणं पटलेलं असतं आणि सर्वच जण आता जातात आणि प्रताप अश्विनजवळ थांबलेला असतो. कल्पनाचा सुद्धा आता अश्विनपासून पाय निघत नसतो, त्यामुळे कल्पनासुद्धा अश्विनसोबत थांबते. तर इकडे आता पूर्णाची रूममध्ये आल्यानंतर पूर्णाची इकडे विचार करायला लागलेली असते की अर्जुन आणि तन्वीचं मी लग्न करण्याचा ठरवलं होतं. प्रतिमाला दिलेलं वचन मला पाळायचं होतं आणि तन्वीला माझ्या प्रतिमेच्या मुलीला मला सुभेदाराची सून बनवून या घरात आणायचं होतं. परंतु अर्जुनच्या बाबतीत हे शक्य झालं नसलं तरी काय झालं, तन्वी अजूनही सुभेदाराची सून होऊच शकते की. म्हणजे अश्विनचं हे आता अशी अवस्था पाहता जर मी अश्विनला थोडा वेळ देऊन
तन्वी आणि अश्विनचं लग्न लावून आता सुभेदारांच्या घरी तन्वीला घेऊन येऊ शकते. मला असं वाटतं की थोडा वेळ गेल्यानंतर माझा हा निर्णय मी कल्पना आणि प्रताप समोर मांडेल आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे पाहेल. मला असं वाटतं की माझ्या निर्णयाला ते टाळणार नाहीत आणि तन्वी, माझ्या प्रतिमेचं दिलेलं वचनसुद्धा आता पूर्ण होऊन जाईल आणि माझी तन्वी सुभेदाराची सून होऊन, म्हणजे धाकटी सून का असेना, परंतु ही सुभेदारांच्या घरात येईल. तर इकडे आता सायली अर्जुनवरती चिडलेली असते. सायली अर्जुनला म्हणत असते, सर त्याचवेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की अश्विन भाऊजीचा फोन मी ऐकला होता. त्यांचं कोणत्या तरी रिया नावाच्या मुलीवरती प्रेम आहे. त्याचवेळी जर आपण याच्यावरती काही प्रश्न अश्विन भाऊजीला विचारला असतं किंवा तुम्ही काही माहिती काढली असती तर हे प्रकरण आता इथपर्यंत गेलंच नसतं. तेव्हा आता अर्जुनसुद्धा सायलीवरती चिडतो आणि म्हणायला लागतो की हा विषय आपण इथेच बंद केलेला बरा आहे. तुम्ही माझ्या भावाबद्दल, त्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल बोलायचे तुमची गरज नाही. तुम्ही फक्त 1 वर्षासाठी इथे आहात आणि तुमची कर्तव्य तुम्ही पूर्णपणे पार पाडा आणि 1 वर्षानंतर इथून जा. माझ्या घरच्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायची तुमची काहीही गरज नाही. आता अर्जुनचे ते शब्द ऐकून सायलीला खूपच राग येतो आणि सायली रागाने झोपी जाते. तर आता अर्जुनला खूपच वाईट वाटायला लागतं की अचानकपणे रागाच्या भरात अर्जुन आता सायलीशी काय बोलून गेलेला असतो ते. तर आता पूर्णाजीने निर्णय कळवल्यानंतर अश्विन तन्वीसोबत, म्हणजे खोटारड्या प्रियासोबत लग्न करायला तयार होईल का, हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.